आता या 5 दिवसामध्ये एक चांगली गोष्ट म्हणजे की सर्व पक्ष जे आहेत, अपक्ष असो की विपक्ष असो, या सर्वांनी सरकारला पाठिंबा दिलेला आहे. मग चांगली बाब ही की पाकिस्तानला दिसेल की भारताची एकता आणि अखंडता तोडणे एवढं सहज शक्य त्यांना नाहीये. भारतीय सरकारने पण मान्य केलं की सुरक्षेमध्ये त्रुटी होती. नुसतं राजकारण करून फायदा नसते. राजकारण आपण करतोय पण फायदा ते उचलतात मग. आणि हे मला वाटते या घटनेमुळं विपक्षाला चांगलं समजलेलं आहे, सरकारलाही चांगलं समजलेलं आहे. कुठतरी असं तुमच्यामुळे आम्ही प्रभावित होतो. तुम्ही असं एक संविधानिक पदावर बसले आहेत, तुम्ही असे धर्माचं राजकारण बंद करून इथून पुढे फक्त आपल्या समाजाचा आपल्या धर्माचा विचार न करता फक्त भारत समाजाचा विचार करायला पाहिजे. भारत विकसनशील कसा होईल याच्यावर लक्ष द्यायला पाहिजे. की काही नेते असे आहेत की जे धर्माधर्मात तेढ निर्माण करतात आणि यांना थोडीशी बुद्धी येऊ. त्यांचे वक्तव्य तुम्ही जर बघितले तर ते पूर्ण हिंदू मुस्लिम करू पूर्ण कचरा केला डोक्याचा. आणि याचाच फायदा ते दहशतवादी आणि ते पाकिस्तान घेतोय. त्यांना वाटतेच की भारतात असे दंगे व्हायला पाहिजे. ते दहशतवादी पूर्ण आपला भारताचा मीडिया बघतात. त्या भारताच्या मीडियामध्ये असे हिंदू मुस्लिम एकीकडे हिंदू एकीकडे मुस्लिम ठेवून अशा भांडणं लावतात त्यांचे. तुमचे विचार काय या डिबेटचं काही सर न पैर असते. त्यांचा काही फायदा होत नाही, त्याच्यातून काही निष्कर्ष निघत नाही. फक्त फालतू दिमागात भुसा भरल्या जाते, फालतू दिमाग खराब होते. आणि हे डिबेट ते दहशतवादी पण पाहतात. त्यांना वाटतं की इथं भारतामध्ये खूप असं वातावरण असं तापलेलं आहे हिंदू मुस्लिमांचं. ते फक्त एक ठिणगी लावायसाठी येतात आणि असे दहशतवादी हल्ले घडवतात. आणि त्यांना चांगलंच माहिती आहे, आपण जर एका धर्माचं नाव घेतलं गोळी घालताना तर भारतामध्ये खूप लाट येईल, भारतामध्ये दंगे होतील. पण भारताने आतापर्यंत तसं काही केलं नाहीये. भारताने जी एकता दाखवलेली या 5 दिवसामध्ये खरंच भारताची स्तुती व्हायला पाहिजे पूर्ण जगामध्ये. कारण भारताने जे ही एकता दाखवलेली आहे, खरंच जेवढी स्तुती करावी तेवढी कमी आहे भारतीय नागरिकांची. भारताने जे एकात्मता दाखवलेली आहे आता सध्या, ती एकता इथून पुढे अशीच दाखवायला पाहिजे. म्हणजे जे यांचे मनसुबे आहेत पाकिस्तान आणि दहशतवादी संघटनेचे सफल होणार नाहीत. त्यांनी कितीही भारताला तोडायचा प्रयत्न केला, जर आपण एक असलो तर ते काहीच करू शकणार नाहीत. सरकारला फक्त आता एवढीच विनंती आहे की या हल्ल्याची सखोल चौकशी करा. जे कोणी दोषी आहेत त्या दहशतवाद्यांना त्वरित कंठस्थान घाला. इंडियन आर्मीवर माझा पूर्ण विश्वास आहे. तो या लष्करी तोयबाला हे नाही जर तोयबा करत पळाले, या अल्लाह ये क्या हो गया, कयामत का दिन जर असं कर्ज नाही पळाले हे लष्करी तोयबावाले, नाही जर पळवलं यांना इंडियन आर्मी वाल्यांनी पळू हाणतील. आता खूप झालं, भारताने खूप सहन केलंय, इथून पुढे करणार नाही. आणि जे पाकिस्तानी विचारधारेचे इतर लोक आहेत काही, ज्यांच्यामुळे सगळं मुस्लिम समाज जो आहे त्यांचं नाव खराब होत आहे, त्यांना पहिले हाकलून लावा, नाहीतर जेलमध्ये टाका. त्यांना खूप पुळका असते. ते पूर्ण समाज नाही म्हणत आहे, पूर्ण मुस्लिम समाज नाही म्हणत आहे, काही असे आहेत पाकिस्तानी विचारधारेचे, त्यांना खूप पुळका. आपले माणसं मुस्लिम आहे म्हणून काही तुम्ही कुणालाही जवळ धरसाल काय? तुम्ही एका दहशतवाद्याला जवळ धरसाल काय? पण काही लोक असे आहेत ते जवळ धरणारे आहेत, पूर्ण नाही. काही मुस्लिम असे आहेत ते जवळ धरतात, ते त्यांना फक्त धर्म दिसतो. अशी विचारधारेचे लोक. जो हमला झाला होता त्याच्या दुसऱ्या दिवशी एक पोस्ट पडली होती. त्या पोस्टमध्ये त्या पोस्ट जे टाकणार आहे त्याचं नाव आहे मोहम्मद नौशाद. त्या पोस्टमध्ये त्याने पाकिस्तान प्रेम दाखवलेलं आहे. तर त्या पोस्टमध्ये तो काय लिहितो, केलेल्या कृत्याबद्दल पाकिस्तानचे आणि लष्करी तोयबा याचे आभार मानतो. त्या पोस्टमध्ये तो काय लिहितो, थँक्यू लष्करी तोयबा, थँक्यू पाकिस्तान. आपल्या मुस्लिम समाजापैकी पूर्ण जे मुस्लिम समाज आहे त्यापैकी फक्त 20% असे आहेत भारतामध्ये जे की पाकिस्तान प्रेम दाखवतात, दहशतवाद्याला थँक्यू म्हणतात. म्हणजे जे 28 लोक निष्पाप लोक मेलेले आहेत भारतीय, त्यांना सांत्वना देण्याऐवजी तुम्ही त्या दहशतवादी संघटना आणि पाकिस्तानला थँक्यू बोलता. म्हणजे हे किती शर्मेची बाब आहे. अशा पाकिस्तानी मानसिकतेचे मुस्लिम हे भारत सरकारने शोधून काढून त्यांना योग्य ती शिक्षा द्यावी आणि नाही तर त्यांना पाकिस्तानमध्ये पाठवून द्यावं सरळ. म्हणजे हे भारतात नकोच. या अशा काही मुस्लिमांमुळे भारतातल्या मुस्लिम समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन जे आहे तिरस्कारित होऊ शकतो. आणि तो जे एक काश्मीरी नागरिक मुस्लिम होता तो युवा दहशतवादी आहे. त्याची बंदूक हिसकून घेता त्या युवकाला गोळ्या लागलेल्या आहेत आणि तो तिथं जागीच शहीद झालेला आहे. शहीदच म्हणावं लागेल, कारण की तो लढता मेला. तो मुस्लिम होता. अशा मुस्लिमांबद्दल संवेदना व्यक्त करायच्या सोडून त्या पाकिस्तानी नागरिकांबद्दल बोलते आणि परत भारताला दोष देणार. भारताने असं केलं, भारताने तसं केलं, पाणी अडवलं, नागरिकांना इथे इलाज करायसाठी आले होते, त्यांना पाठवून दिलं. भारतात दया माया काही नाहीये. भारताला दया दाखवायची फक्त. पाकिस्तानचं पाणी अडवून काय करताय?
तिथे नागरिक मरतील ना, एवढा पूल काय जाय त्या नदीत वाहून जाय. मूर्खासारखे काही पण अभिव्यक्तीची आझादी आहे म्हणजे का तुम्ही काही पाकिस्तानपर्यंत दाखवसाल काय, ते पण अशा स्थितीत. असे मूर्ख लोक जर इथं असतील तर भारताची एकता आणि अखंडता धोक्यात आहे. दुश्मन जे आहे, दहशतवादी जे आहेत ते भारताच्या बाहेरच नाहीत, इथं पण आहेत विचारधारेचे त्या. आणि या 5 दिवसामध्ये राजकारण कोण आहे पण ते झालेलं आहे. कशी कुठं कोणती परिस्थिती आहे हे काहीच बघितलं जात नाही. आता शिंदे गटाचे एक नेते आहेत, तर त्यांचं असं म्हणणं आहे तिथे पर्यटक होते, आमच्या साहेबांनी त्या पर्यटकांना आणण्यासाठी विमान पाठवले. जे पर्यटक कधी विमानात बसले नाहीत त्यांच्यासाठी विमान पाठवलंय, पर्यटकांना विमानातून घरी आणलंय. बघा आमचे साहेब आम्हाला उपकार केले काय. म्हणजे त्याचं सरळ सरळ तुम्ही राजकारण बघा, देश कोणत्या मनस्थितीत आहे, घटना काय घडलीये. आणि अशा क्षणामध्ये हे राजकीय लोक पहा यांची पोळी कशी भाजून घेतात. आमच्या साहेबांनी विमान पाठवलं आहे, बरं झालं एखादं विमान भेट नाही केलं. एक भारतीय नागरिक म्हणून आपणही भारताची एकता आणि अखंडता राखली पाहिजे. आणि ते त्यांचे जे मनसुबे आहेत, पाकिस्तान आणि दहशतवादी संघटना यांचे जे मनसुबे आहेत, यांच्या मनसुब्यामध्ये आपण त्यांना सफल होऊ द्यायचं नाही. आणि हा जो भ्याड हल्ला झालेला आहे त्या निष्पाप नागरिकांचा, 28 निष्पाप नागरिकांचा बळी गेलेला आहे, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. आणि ईश्वर त्यांच्या परिवारावर हे दुःख झेलण्याचं सामर्थ्य देऊ हीच ईश्वर चरणी प्रार्थना. जय हिंद, जय भारत.